रात्री मचवायचं आहे, कारण की रात्री आपल्याला 10:30 पासून मला वाटतं दुसऱ्या दिवशीचे 9-10 वाजेपर्यंत वाजवायला लागणार आहे. एकशे 1 वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आहे. चला फायनली पॅकअप झालेला आहे बघू शकता आणि वाजले 8:45 सकाळचे. गाव लोक नाचतो या सारा सौरभ्यांच्या तालावर. जवा गाव लोक नाचतो या सारा सौरभ्यांच्या तालावर. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर काल तुम्हाला भेटता नाही आलं कारण की काल खूप उशीर झालेला आणि जेवून मग खूप दमलेलो. सो लवकर झोपून गेलो आणि लवकर म्हणजे 2 वाजले आम्हाला. 2, 2:30, 3 वाजले झोपायला, कारण की 2 वाजेपर्यंत तर आपण सामान आणि जेवून बिवून झालेलं आपलं. त्यानंतर झोपेपर्यंत 3 वाजलेले आम्हाला आणि आत्ता वाजले 10:30. तर आता आपल्यासाठी चहा आणि नाश्ता आलेला आहे. जाऊन पटकन पेट पूजा करू, कारण की आपल्याला परत वाजवायचं आहे दुपारी, जेव्हा काट्यांची जी परंपरा आहे त्यांची साईगावांची ती खूप धमाल असते. तुम्हाला बघायला भेटेलच ब्लॉगमध्ये. बघू जेवढं शूट करता येईल तेवढं शूट करू आपण. स्टोरेज आपला जेवढा खाली आहे तेवढं आपण फुल करून टाकू आज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर आपल्याला रात्री वाजवायचं आहे. आता दुपारी वाजवायचं आहे थोड्या वेळ तिकडे साईगावात. काठी जेव्हा घेऊन जातात ते मंदिराजवळ आणि जेव्हा उभी करतात तर तेव्हा वाजवायचं आहे. त्यानंतर मग डायरेक्ट संध्याकाळी पण नाही बोलता येणार, रात्री 10:30 वाजता रात्री पालखी निघेल. ती दुसऱ्या दिवशीपर्यंत आपल्याला कंटिन्यू वाजवायचे. तर आता जातो, पहिले नाश्ता करून घेतो आणि डायरेक्ट तुम्हाला लोकेशनला जाऊन भेटतो. बाय. तर चहा हे बघा, चहा आलेला आहे आणि आता मस्त आता चहा पिऊन घेतो. हा बघा विशाल, बघा विशाल गुड्डे कुठे भाई गुड्डे घेऊन आलाय दुकानात जाऊन. बोलतो मला तुटी फुटी नाही आवडत, मला गुड्डेच पाहिजे. तुटी फुटी आहेत ना त्याच्यात. हे बघा आपला नऱ्या भाऊ आहे. हा बघा अजून बाकीचे मेंबर्स तयार होत आहेत. आता पटापट तयारी करू आणि डायरेक्ट लोकेशनला जाऊ आणि मस्त इन्स्ट्रुमेंट लावून घेऊ. आज सायकल लावायचे. चला चहा पिऊन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. बाय. बघू शकता आपला सेटअप रेडी आहे. सायकल हे बघा, सायकल सेटअप आहे आणि छोटा कॅशो घेतलेला आहे. बऱ्याने युनिट घेतलेला आहे हातात. आणि हे बघा आपले मेंबर सगळे रेडी आहेत. हे बघा आता इन्स्ट्रुमेंट पटापट काढून घेऊ. आता डायरेक्ट तिकडे जाऊ, जिकडनं आपल्याला वाजवायला सुरुवात करायची डायरेक्ट तिकडे जाऊ आणि तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो. तर आपली तयारी झाली आणि त्यांची पण तयारी चालू आहे बघू शकता. आपण थोड्याच वेळात आता सुरुवात करतो वाजवण्यासाठी आणि मग इकडनं काठी घेऊन ते निघतील मंदिराजवळ. तर आता वाजवताना भेटतो, खूप धमाल येणार आहे. आणि आत्ताची जी मजा असते ना, हा क्षण बघण्यासारखा असतो. क्षण खूप मजा असते. तुम्ही बघा आता ब्लॉग मध्ये दिसेलच तुम्हाला. आणि छोटा कॅशो लावलाय, ही तर मजा वेगळीच आहे. हे तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच. हे बघा. आणि जुनी आठवण म्हणजे सायकल. सायकलला भोंगा लावलेला आपण. खूप मजा येणार आहे. चला वाजवताना भेटतो.
खालचा पाडा आणि वरचा पाडा ही 101 वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आहे. बघू शकता तुम्ही काट्या एकदम उंचावर आपल्याला पण नाही समजत इकडनं नाही समजणार. तर मजा आली इकडे आणि क्राऊड असा होता ना, भयानक क्राऊड दरवर्षीच असतो. पण आता तर यावेळेला एवढं गरमी झाली ना, हैराण झालो आम्ही. आता जाऊन फ्रेश व्हायला लागेल परत, आणि की रात्री आता आपल्याला वाजवायचं. आणि मंदिरावर पण तेवढाच क्राऊड होता, तेवढा खाली होता. फुल मचवलेलं आहे आपण. आता रात्री मचवायचं आहे, कारण की रात्री आपल्याला 10:30 पासून मला वाटतं दुसऱ्या दिवशीचे 9-10 वाजेपर्यंत वाजवायला लागणार आहे. तर चला आता तुम्हाला ना मी नंतर भेटतो, एकदम फ्रेश बिश होतो आणि मग तुम्हाला भेटतो. हा ना, खा आलो. हे बघा सगळे आपले मेंबर्स बसलेले तिकडे जेवणासाठी. नको नको, बस बस, तू जेवून घे पहिले. तुम्ही जेवून घ्या, मग आम्ही बसतो नंतर. माऊली पोटभर जेवा. आज चक्कर ना आली ना? हा माऊली, अरे वाजवतच नव्हता ना, मग चक्कर कशी येईल? अच्छा, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर आता जस्ट मगाशी फ्रेश झालो आणि आलो आहे मी आणि नऱ्या आपल्या गाडीजवळ. आपले जे बॅग होत्या, कारण की चेंज केला आम्ही कपडे, मी आणि नऱ्या आहे. नऱ्या बघू शकता तुम्ही मागे. नऱ्या बाय. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर मस्त फ्रेश झालेलो आहे, आणि फ्रेश म्हणजे डेंजर फ्रेश झालो आहे एकदम प्रॉपर. आणि आता थोड्याच वेळात आपल्याला जेवायला जायचं आहे, कारण की वाजलेत 8:30 आणि आपल्याला 10 वाजता चालू करायचं आहे. सो आपले इन्स्ट्रुमेंट पण टेम्पोमधनं काढून घेतले आणि रूमवर आणून ठेवलेले. आता आपले बाकीचे मेंबर ज्यांची तयारी झाली आहेत, ते प्रत्येकाचा इन्स्ट्रुमेंट घेऊन मंदिराजवळ गेले, जिकडनं पालखी निघणार आहे. आणि खूप धमाल येणार आहे, कारण की सकाळी आपल्याला 9 ते 10 वाजेपर्यंत वाजवायचं आहे आज. आणि आता 10ला रात्री पालखी निघेल. कसं काय, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंटिन्यू वाजवायला लागणार आहे, कारण की स्टॉप नसतो तिकडे या पालखीला. आपले मेंबर्स पण येत आहेत मागना, बरेचसे मेंबर्स येत आहेत जे जॉबला असतात, ते पण येत आहेत आज. तर आता बनून निघायचंय. हा, सकाळी बाई डोळे बघण्यासारखे असतील. तर चला आता जातो लोकेशनला आणि सेटअप करून घेतो, आणि तिकडेच जाऊन तुम्हाला भेटतो. बाय. इथे जत्रा भरलेली आहे, फुल मजबूत जत्रा असते. यावेळेला आम्ही काय जास्त फिरलो नाही, नाही तर दरवर्षी आम्ही फिरतो. पण सकाळी बघू आपण. तुम्ही चालू रहेगा ना? तर आता आपली पोरं चालली तिकडे जेवायला. ऑलरेडी अर्धी पोरं पोचलेली आहेत. हे बघा मागे लाईन बघू शकता शोरमासाठी, आणि मागे फुल गर्दी आहे मंदिराजवळ जाण्यासाठी. तर चला जातो लोकेशनला आणि तिकडे जाऊन भेटतो. Few moments later.
चला फायनली पॅकअप झालेला आहे बघू शकता. आणि वाजलेत 8:45 सकाळचे 8:45 वाजलेले आहेत. आणि हे बघा इन्स्ट्रुमेंट आता थोड्याच वेळात पॅक करायला घेऊ. जस्ट आता पालखी पोचलेली आहे मंदिरात आणि मला वाटतं 10 वाजल्यापासून आपण वाजवतोय रात्री. आणि त्यात आपले सोहम सूरज हे लोक पण आलेले. सोहमने पण वाजवलं थोडा वेळ, नंतर मग मीच वाजवत होतो. मजा आली वाजवायला. आता झोप आली आहे कारण की संध्याकाळी परत शोला जायचं आहे मला दुसरीकडे अंबरनाथला. तर आता इन्स्ट्रुमेंट पॅक करतो पटापट आणि मग तुम्हाला भेटतो. हे बघा फुल मेहनत केलेली आहे पोरांनी सगळ्यांची मेहनत बघा. हे बघा अजून वाजवायच्या 4 तास. हा रोहित फुल मजा आली, फुल गाणा. सनी 2 तास वाजवा. काय केलं तुम्ही? काय गेलता झोपाला गेलता टेम्पोला. आता चला फटाफट इन्स्ट्रुमेंट पॅक करून घेऊ पटापट कारण की टेम्पो पण आलेला आहे. इन्स्ट्रुमेंट पॅक करतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर फायनली आपण आता निघतोय घरी जायला. आता वाजले 9:30. इन्स्ट्रुमेंट पॅक केले आणि टेम्पो मागे आणि मी आणि माझी गाडी निघतोय कारण की मला संध्याकाळी शो आहे. मी तिकडे पण थांबलो नाही जास्त वेळ कारण की मी लगेच निघतोय कारण की मला शोला जायचं आहे. तर पटकन जातो फटाफट, थोडा वेळ आराम करतो आणि लगेच उठून आपल्याला निघायचं आहे शोला अंबरनाथला. तर जाता जाताच भेटतो. हा ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.